मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा हा मोठा निर्णय आपण बघतोय आणि याविषयी बोलूयात। दीपक अहिर आमचे प्रतिनिधी आहेत आपल्यासोबत। दीपक, उत्तर प्रदेशामध्ये निर्णय घेतलेला योगी सरकारने 6 महिने आंदोलन करण्यावरती बंदी आहे आता। नक्कीच शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि असं झालं की त्यांनी ESMA इसेन्शियल सर्व्हिस मेंटेनन्स ऍक्ट हा लावला आहे आणि त्यामुळे संपामुळे राज्यात असुविधा निर्माण होऊ नये त्यासाठी सरकारी कर्मचारी आणि सरकारच्या अखत्यारीत असलेले विभाग यांना हा कायदा लागू केला जातो आणि त्यांना 6 महिने कोणत्याही प्रकारचा संप पुकारण्याची परवानगी नसते। आणि शिवाय 2023 मध्ये यूपी सरकारने संप पुकारण्यावर बंदी घातली होती। तेथील वीज विभागाचे कर्मचारी संपावर गेले होते आणि तेव्हा आदित्यनाथ यांनी 6 महिने संपावर जाण्यास बंदी घातली होती। पुन्हा तसंच आता जे शेतकरी आंदोलन सुरू आहे यूपी, पंजाब, हरियाणा आणि दिल्लीच्या बॉर्डरवर शेतकरी उभे आहेत, त्याच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेश सरकारने मोठा हा निर्णय जाहीर केला आहे आणि तेथील मुख्य सचिव देवेश चतुर्वेदी यांनी अधिसूचना जाहीर करून हाही सर्वांना सांगितली आहे। शिवाय त्यांनी असंही बजावलं आहे की त्यांच्या अखत्यारीत असलेले विभाग, सरकारी विभाग, महामंडळे, प्राधिकरण यातले जर कोणीही संप पुकारला तर त्यांना वॉरंट शिवाय अटक केली जाईल असं अधिसूचनेत त्यांनी म्हटले आहे। आणि शिवाय सध्या आता यूपी बॉर्डरवर, गाझीपूर बॉर्डरवर सध्या इतकी तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाल्यानंतर आता पुन्हा ह्या यूपीच्या आतल्या भागातून लखनौ किंवा इतर भागातूनही शेतकरी पुढे जातात का आणि त्याच्यावर बंदी आणि त्यावर सरकारी अधिकारी आणि सरकारी व्यवस्थापन हे कोलमडू नये त्यासाठी यूपी सरकारने हा निर्णय काढला आहे। अगदी धन्यवाद दीपक या सगळ्या अपडेटसाठी।